चरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामधारकासी कथा वर्तली परियेसी. श्री गुरुचरित्र वित कवतेसी परम पवित्र एकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारो. भक्त होता एक शूद्र तया नाम पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जाता असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातुनी. साष्टांग नमन करुनी पुनरपी जाय आपले स्थाना. मध्यान्ह काळी मठासी येता मागोती नमस्कारी परियेसी. ऐसे कितेक दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. कारे नित्य काष्टतोसी आडपडतोसी येवोनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरी येतील आता आता तुझे निधर्मे जेऊ. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी एकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामी यासी गुरुवाक्ये कारण आम्हासी. दुसरा भाव मज पासी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ मध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्ये मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकारासी असी विनवीत. खंडोणी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी. म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करो जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देई गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून देती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवणी तत्क्षणी. गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्रीपुत्रासी मारू लागला तो शूद्र. समजता ते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराशी बोले पीक सर्वही कापिले. आमुचे जीवित पाहणास गेले आणिक मासा भक्षितो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती नायके शूद्र कवणे गती. शूद्र मने जरी आदिभीती पेविजे धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन आत्ताची घरी. गुरे बांधीन त्याचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गे का श्री गुरु आले परतोणी. विनोदे तुझ सांगितले तुवा दीर्घाले कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मज. ऐसे ऐकुनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी मनोनिया. ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत आपले घराप्रती गेला. पुसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोनी न करी चिंता राहा सुखी. गुरुस्वयनेन ती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्त्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन. स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पै. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे असे त्यासी. निदान जोडले आम्हासी म्हणून तो क्षुद्र सांगतसे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळी का. पर्जन्य पडिला अकाळी मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढले शतगुण. वाढले यावनाळ सगुण एक 11 परगंडेसी. ते शूद्रसी संतोषोनी शेती आली पूजा घेऊनी. अवलोकितसे आपले नयनी महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी विनवितसे कर जोडोनी. बोले मधुर करुण वचनी क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी शेतीचे पांडवासी पूजोनी. विचार करीती दोघे जणी श्री गुरुदर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतसी पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुसती तयासी काय वर्तमान मनोविज्ञा.
नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीतसे शक्ती. श्री गुरु संत शले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सराहुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका अधिकारा यासी बोलावणी. शूद्र म्हणे अधिकारा यासी पीक गेले सर्व गावासी. रीता दिसतसे कोठारासी आपण देईल अर्धवाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी. धान्य झाले भुवसी शतागदी को गुण देखा. देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू. गुरुकृपा असता तुझवरी पीक झाले बहुतापरी. नेवणी आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका. घेऊनी गेला सकळिका राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे सिद्धनामकधारक संवादे शूद्रवर प्रधान नाम अष्टचत्वारिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.